नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूज वर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्याचा तिसरा दिवस. पश्चिम बंगालमधील भाजप आमदार खासदारांची अमित शहा घेणार बैठक. कार्यकर्ता संमेलनालाही अमित शहा करणार संबोधित. रायगडमध्ये राष्ट्रवादी शिवसेना वाद पुन्हा उफाळला. रायगडचा आका सुनील तटकरेच आहेत. शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांची टीका. महेंद्र थोरवे यांना तटकरेंशिवाय काहीच दिसत नाही. मंत्री आदित्य तटकरे यांचं महेंद्र थोरवे यांचं. सीबीएसई बोर्डाच्या 10वी-12वीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल. 10वीची 3 मार्च रोजी होणारी परीक्षा 11 मार्च रोजी होणार, तर 12वीची 3 मार्च रोजी होणारी परीक्षा 10 एप्रिल रोजी होणार. 31च्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत बदल. महात्मा गांधी रस्ता, जंगली महाराज रस्ता वाहतुकीसाठी बदल. लष्कराने डेक्कन भागातील वाहतुकीतही बदल. पुण्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना 165 जागा लढवणार. महानगर प्रमुख माजी आमदार रवींद्र धुंगेकर यांची. भाजपच्या मित्रपक्षांची अवस्था वापरा आणि फेकून द्या अशी झाली. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांची टीका. पुणे महानगरपालिकेसाठी एकूण 11,756 अर्जांची विक्री. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 470 अर्जांची. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर. बीडमध्ये 181 विकास कामांचं अजित पवारांच्या हस्ते पूर्ण. महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला खातं उघडलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रेखा चौधरी बीड. मुंबईत ठाकरे गट मनसेची युती भक्कम. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची. पुण्यात अजित पवारांचा भाजपला धक्का. माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. राष्ट्रवादीत प्रवेश करताच अमोल बालवडकर यांना रायगड जिल्ह्यात अवजड वाहनांवर बंदी. 2 जानेवारीपर्यंत असणार अवजड वाहनांवर बंदी. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता प्रशासन. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 3041 उमेदवारी अर्ज दाखल. 2 जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेता येणार. 15 जानेवारी रोजी 29 महानगरपालिकांसाठी होणार. मराठी माणसाच्या हितासाठीच ठाकरे गट आणि मनसेची युती. आमदार भास्कर जाधव यांचं वक्तव्य. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.